नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. एनआय आणि एटीएसची राज्यातील 3 शहरांमध्ये छापेमारी सुरू आहे. संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यातील 4 तरुणांना एटीएसने ताब्यात घेतलंय. मालेगावातील एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापेमारी केली जाते. ताब्यातील तरुण जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचा या यंत्रणांना संशय आहे. एनआय एटीएस कडून या तरुणांची कसून चौकशीही केली जाते. आतापर्यंत संभाजीनगरमधून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. एनआय आणि एटीएसची राज्यातल्या 3 शहरांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. एनआय आणि एटीएसने 4 तरुणांना ताब्यात घेतलंय. ताब्यातील तरुण हा जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्यामुळे एनआय आणि एटीएस कडून तरुणांची कसून चौकशी केली जाते आहे. संभाजीनगर, मालेगाव आणि जालना या 3 प्रमुख शहरांमध्ये ही कारवाई बघायला मिळते आहे. छापेमारी बघायला मिळते आहे एनआय आणि एटीएसची. दहशतवादी संघटनांशी लिंक काही जणांच्या असल्याचा संशय तपास यंत्रणांना आणि त्या अनुषंगानं तपास करत या 3 शहरांमध्ये या दोन्ही यंत्रणा पोहोचल्यात. संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात ही संयुक्त कारवाई बघायला मिळते आहे. छत्रपती संभाजीनगरातून आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतलंय. कारवाईची दृश्य आहेत एटीएसच्या आणि एनआयच्या 3 शहरांमधल्या. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालना या तिन्ही शहरांमध्ये एटीएस आणि एनआयची कारवाई होते आहे.